मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी आता गायत्रीकडे येत तिचा आशीर्वाद मागते. म्हणते की तुम्ही मला एका वेगळ्या पद्धतीने इन्स्पायर केलं आहे मॅम, कारण मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तेव्हा तुला कशासाठी आशीर्वाद घ्यायचा आहे असं गायत्री मोठ्या तोऱ्यातच विचारते. तेव्हा मानसी म्हणते की मला आशीर्वाद ह्या गोष्टीसाठी घ्यायचा आहे की अहो, मला आता इंटर्नशिपला जायचं आहे आणि तुम्ही जसं छोट्या हॉटेलमधून 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचं रूपांतर केलं तसं मलाही काहीतरी करून दाखवायचं आहे. माझे आई बाबा आणि तुम्ही मला खरंच खूप इन्स्पायर करता, म्हणून मला फक्त आज इंटर्नशिपचा पहिला दिवस आहे ना, म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तेव्हा गायत्री आता तिच्याकडे हसतच पाहते. तर दुसरीकडे छाया आता दरवाजाबाहेर पहारा देऊनच उभी असते. तेव्हा तेजस आता तेथे येतो आणि तिला विचारतो, काय गं भुरटे, काय चालले? मग आता छाया म्हणते, मी काय भुरटेपणा केला आहे? मग आता तो म्हणतो, मग काय लपवतीये तू हातात? तर आता ती काहीच दाखवायला तयार नसते. मग आता तो बुहा असं करतो. तर छायाला आता खूप घाबरल्यासारखं होतं. ती हात पटकन बाजूला काढते. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे तू माझं हे लॉकेट चोरलंस का? ती म्हणते की मी चोरलं नाही आहे. मग आता तो म्हणतो, थांब, मी तुझ्या ताईलाच सांगतो छाया की तू भुरटी आहेस म्हणून. असं म्हणून तो आता गायत्रीच्या रूमकडे चाललेला असतो. तेव्हा छाया पटकन धावतच त्याच्या पाठीमागे येते आणि म्हणते, प्लीज जाऊ नकोस, कारण ताईकडे गेस्ट आले आहेत. इकडे आता मानसी गायत्रीला म्हणत असते, मॅम तुमचे आशीर्वाद देताय ना मला? तर दुसरीकडे आता छाया म्हणते की जाऊ नको ना रे, मी तुला सांगितलं ना खूप महत्त्वाचे गेस्ट आहेत म्हणून, आणि त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळी आता तेजस म्हणतो, मग माझं लॉकेट दे. असं म्हणून तिच्या आता गळ्यातूनच तो ते लॉकेट ओढून घेतो. तर छाया आता रडतच म्हणते, मला आता पैसे कोण देणार? असं म्हणून ती आता नाराज होते. तर तेजस लॉकेट घेऊन तेथून जातो. तर आता इकडे गायत्री सोफ्यावर पुढे पाय ठेवते. तर मानसी तिचा आशीर्वाद घेते. ती खूपच खुश असते. स्टुडंट ऑफ द इयर असशील ह्या वर्षीची, कारण गायत्री दीक्षितने त्यामध्ये भाग घेतला नव्हता. असं म्हणून ती तिच्या नावाची पाटी आता दाखवते आणि हात पुढे करते. तर मानसीला आता आठवतं की मागच्या वेळी जेव्हा मी हात पुढे केला होता तेव्हा कशाप्रकारे माझा हात तिने एका बोटाने जोरातच दाबला होता. पण आता पुन्हा ती गायत्रीच्या हातात हात मिळवतेच. तर आता दुसरीकडे शोभा ही मुद्दामच जखमेवर मीठ चोळण्यासाठी संपतरावांच्या घरी आलेली असते. आता संपदा तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तर शोभा म्हणते, काय गं मानसी कुठे आहे? मी एवढी परकी झाली का गं तुझ्यासाठी संपदा, की तू डायरेक्ट मला लग्न मोडल्याचाच फोन केला? मला हे गोष्ट समजली त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. अगं ते लेकरू कुठे आहे? मानसी कुठे आहे? लग्न मोडलं म्हणून तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं की काय, असं शोभा विचारते. तेव्हा संपदा म्हणते, नाही, ती बाहेर गेली आहे. मग आता बाहेर गेली आहे म्हटल्यावर जीवाचं काही बरं वाईट तर करून घेणार नाही ना, असं आता शोभा विचारते. मग आता संपदा म्हणते, तसं काही नाही, मी तुला सांगितलं ना अगं वहिनी, माझ्या मानसीची त्यात काय चूक आहे आणि गोष्टी एवढ्या पुढे गेल्याच नव्हत्या. मग आता शोभा म्हणते की मानसीचं लग्न होईल ग, परंतु पैसा असून काही उपयोग नाही, तुमच्या खानदानाचा काय पत्ता? त्यानंतर शोभा पुन्हा संपदाला घाबरवते आणि म्हणते की आता मानसीबरोबर तर कुणी लग्न करणार नाही, कारण मला माहीत आहे ना, सर्वजण खानदान विचारतात. मग आता तुम्ही कोणतं खानदानाचं नाव सांगणार? त्याचबरोबर एकदा का लग्न मोडलं ना, मग पुन्हा लग्न जुळवायला खूप वेळ लागतो अगं, पुन्हा खूप कष्ट घ्यावे लागतात, स्थळं शोधावी लागतात. त्यामुळे वहिनी तू काय कर, हे बघ, आम्ही तर काही विचारणार नाही, परंतु माझ्या विनीतसाठी मी मानसीचा हात पुन्हा एकदा मागते. बघ तुला काय करायचं आहे ते, आणि विचार करून मग मला सांगा. अगं तू ऐकशील ग एक वेळेस, परंतु संपतराव काय ऐकणार आहे का? अजिबात ऐकणार नाही. दुसरीकडे कमलाकर हा मानसीचं खूप अभिनंदन करतो आणि म्हणतो, तुला इंटर्नशिपला जायचं आहे ना? अगं पण तुझा बाप तुझ्या बाबतीत खूप इमोशनल आहे, त्याचा मान सन्मान फक्त तूच आहेस आणि तुझाही त्याला खूप अभिमान वाटतो. असं म्हणून आता तो पुढच्या वाटचालीसाठी मानसीला शुभेच्छा देतो आणि म्हणतो, कसं आहे ना मानसी, अगं रणजितरावांचा गैरसमज वेळीच दूर झाला, ते बरं झालं. तू आता काळजी करू नकोस, कारण तुला लवकरात लवकर योग्य साथीदार नक्कीच मिळेल. आता मागचं सगळं काही तू विसरून जा. तेव्हा मानसी हो मामा असं म्हणते.
आणि हे इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतरच मला गायत्री मॅमची सही मिळेल असंही म्हणते. त्यानंतर ती मामांना ते हॉटेल दाखवते आणि मी तिकडे इंटर्नशिप करणार असल्याचं सांगते. दुसरीकडे तेजस हा काहीतरी काम करत असतो. त्यानंतर तो पेमेंट व्हाउचर लिहितो. इकडे आता मानसी त्या कॅफेजवळ येते. तिला आता लगेच गायत्रीचं बोलणं आठवू लागतं की माझ्यासारखं एका छोट्या हॉटेलचं रूपांतर मोठ्या पॅराडाईज इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तू करू शकणार आहेस का? तसं केलं ना तरच मी तुझ्या त्या सर्टिफिकेटवर सही देईन. असं सगळं काही आता मानसीला आठवत असतं. दुसरीकडे तेजस हा पेमेंट व्हाउचर देखील तयार करतो. तेवढ्यातच आता तेथे मानसी येते. त्यावेळी मानसी आता त्याला पाहते आणि मी विचारते, काय हो तुम्ही इथे? हा तेजस आता लगेच तिच्याजवळ जातो आणि मिस लकी चार्म तुम्ही इथे काय करताय असं विचारतो. ती म्हणते माझं इथे काम होतं. आणि तुम्ही इथे काय राष्ट्रहिताचं काम करण्यासाठी आला आहात का? त्यावेळी तो म्हणतो नाही, आपलं वेगळंच काहीतरी काम. त्यानंतर आता मानसी विचारते, तुम्ही इथे नेहमी येता वाटतं? तेव्हा तो म्हणतो हो, इथे शांत असतं ना वातावरण म्हणून येतो. तर तेजस विचारतो संपतरावांची आता तब्येत कशी आहे? तेव्हा ती म्हणते अगदी छान आहे. मग तो म्हणतो असायलाच पाहिजे. तेव्हा ती विचारते काय म्हणालात? मग आता तो म्हणतो काही नाही, मी सहज विचारलं हो आपला. तेव्हा तुमच्या हुशारीचं कौतुक तुमचे बाबा नेहमी करतात, परंतु आज तुमची हुशारी आपण चेक करूयातच असं आता तेजस म्हणतो आणि 2 बोटे पुढे करत विचारतो, यातलं एक बोट तुम्ही पकडा. मग आता ती म्हणते अहो असं कसं? मग आता तो म्हणतो पकडा हो, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. त्यावेळी तो म्हणतो अहो सगळं काही कुटुंबाची जबाबदारी, त्याचबरोबर हे राष्ट्रहिताचं काम, हे सर्व काही करताना माझी तर अक्षरशः दमछाक होते. तेव्हा मानसी म्हणते हो तुमचं बरोबर आहे हो, नक्की तुमचं काय होत असेल ते. तर आता पहिलं बोट जे असतं की संपतरावांना लुटायचं आणि पैसे घ्यायचे, आणि दुसरं बोट मानसी जे पकडणार असते ते बोट असतं की संपतरावांना लुटायचं नाही, आपल्या तात्यांचा मानसन्मान राखायचा. मग आता ती पहिल्यांदा पहिलं बोट धरते. तेव्हा तेजस जरा घाबरतो. मग आता मानस मागे घेते आणि म्हणते नाही, माझं दुसरं बोट आहे. त्यावेळी तो खूपच खुश होतो. मग त्यानंतर आता तो खूपच घाबरलेला असतो. तेव्हा मानसी संपतरावांना लुटायचं याच बोटाला हात लावते. तेव्हा तेजसच्या जीवात जीव येतो. तो म्हणतो बापरे बरं झालं, म्हणजे आता काही टेन्शन नाही. तेव्हा ती विचारते काय झालं? मग आता तो म्हणतो सगळं काही सॉर्ट आऊट झालं. पण बाय द वे तुम्ही इकडे कशासाठी आला आहात? मग आता ती म्हणते अहो मला इंटर्नशिप करायची आहे इथे. तेव्हा तो विचारतो काय हॉटेलमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायचं आहे? अहो असं कसं? हे हॉटेल तर आता बंद पडायला आलं आहे आणि त्या हॉटेलचा मालक माझ्या आता कटकट करून गेलाय आणि माझ्यावर हे हॉटेलची जबाबदारी सोडून गेलाय. अहो मी काय म्हणतो ते सर्व काही जाऊ द्यात, परंतु माझ्या ओळखीचे खूप मोठे मोठे हॉटेल्स आहेत, मी तेथे तुम्हाला बरोबर इंटर्नशिप करायला परमिशन देतो आणि ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला अगदी 10 दिवसांतच देतो. ती मानसी म्हणते अहो मला त्या सर्टिफिकेटसाठी नाही, तर काही माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात ना की ती आपल्याला खूप इन्स्पायर करतात आणि त्यांच्यासाठीच मला हे सगळं काही करायचं आहे. मग आता तेजस म्हणतो मलाही असं काही करण्याची इच्छा नसते, परंतु काही माणसं आपल्या इथे अशी असतात ना की त्यांच्यामुळे मला वाईट डिसिजन हा घ्यावा लागतोय. तेव्हा मानसी म्हणते अहो तुमचं मत वेगळं असलं की काय आणि माझं असलं काय, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत ही घ्यावी लागते आणि आपण ती घ्यायची असते. त्यानंतर तेजस म्हणतो मला जायला हवं असं म्हणून तो फाईल तेथेच ठेवून जायला निघतो. तेव्हा मानसी म्हणते की अहो राष्ट्रहित थांबा जरा, तुमची ही फाईल घेऊन जा. तेव्हा तो म्हणतो ही फाईल खूप फायद्याची आहे, न्यायलाच हवी. मग आता ती विचारते कसली फाईल? तेव्हा तो म्हणतो काही नाही. तो लकी चार्म आता माणसाकडे देऊ लागतो. तेव्हा आता ती म्हणते अहो नको, मी तुम्हाला दिली होती ना हा लकी चार्म, मग तुमच्याकडेच हे ठेवा, कारण तुम्ही माझ्या बाबांचे प्राण वाचवले आहेत. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो. मग त्यानंतर ते दोघेही एकमेकांना बेस्ट लक देऊन तेथून जायला निघतात. तेव्हा आता ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि पाहून हसतात. तर आता दुसरीकडे रणजित हा संपतरावांच्या हातापाया पडतो. तो आता वीटभट्टीजवळ आलेला असतो आणि तुमच्या मानसीवर माझं खूप प्रेम आहे, मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे असं हात जोडून म्हणत असतो. तेव्हा संपतराव म्हणतात माझ्या मुलीचा अपमान तुम्ही अख्ख्या गावासमोर केला, मी हे लग्न आता कधीही होऊ देणार नाही आहे, कारण तुमच्या आईला सुद्धा आमची मानसी पसंत नाही आहे. मुलीला ज्या घरामध्ये मान सन्मान नाही त्या घरात मला द्यायचंच नाही असं म्हणून आता संपतराव खूपच चिडतात. रणजित आता
सारखीच माफी मागतो. तेव्हा आता संपतराव हे त्याला जायला सांगतात आणि म्हणतात की माझ्या माणसांना सांगून तुला बाहेर काढू. त्यावेळी नंदू म्हणतो, रणजित सर प्लीज तुम्ही जा, आता काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे आता त्या रणजितचाही नाईलाज होतो. तर दुसरीकडे आता इंटर्नशिप करण्यासाठी मानसीबरोबर तिच्या 2 मैत्रिणीसुद्धा आलेल्या असतात. त्यावेळी आता मानसी म्हणते की अहो ऐका ना तुम्ही सर. मग आता ते बाबा काहीच ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात, जोपर्यंत माझी बायको होती ना तोपर्यंत हे हॉटेल अगदी तुफान चालत होतं. माझी बायको गेली आणि हे हॉटेलच बंद पडलं. ते समोरचं 5 स्टार हॉटेल आहे ना ते बघ किती चालतंय आता, तिथे तुम्ही तिथेच जा. त्यावेळी आता मानसी म्हणते, पण आम्हाला इथेच इंटर्नशिप करायची आहे. तिच्या 2 मैत्रिणी म्हणतात, अगं तू तर कॉलेजची टॉपर आहे, तू अजिबात इथे इंटर्नशिप वगैरे करू नकोस. परंतु मानसी आता ऐकतच नाही. तर आता तेथे एक माणूस येतो आणि तो काहीतरी मागतो. त्यावेळी आता ते बाबा लगेच आतमध्ये जातात. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानसी म्हणते, ही फ्रीची आयडिया खूप छान आहे, तहान लाडू भूक लाडू. त्यावेळी ते बाबा विचारतात, म्हणजे काय? ती म्हणते, ही आयडिया वापरली तर आपले कस्टमर आपल्याकडे येतील नक्कीच. मग आता ती लगेच तेजसच्या आईकडे जाते आणि म्हणते, प्लीज तुम्ही मला तहान लाडू भूक लाडू करून द्याल का? मग आता त्यांना सगळं काही आठवतं की गायत्रीने ते लाडू करण्यासाठी स्पष्टपणे या घरात नकार दिलाय. मग आता मानसी सारखीच रिक्वेस्ट करते. तर दुसरीकडे तेजस हा मानसीच्या घरी जात संपदाबरोबर खूप गोड गोड बोलतो. तेव्हा संपदा आता पैसे देते. तेव्हा तेजसला खूपच आनंद होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.